आणि लेक्चर रेकॉर्ड होत आहे. सो आता जो टीमचा टीमची स्क्रीन दिसत होती तुम्हाला, तर ऍक्च्युली दिसतंय का बघा. या स्क्रीनवरती म्हणजे तुम्ही टीम जर डाउनलोड केला असेल तर टीम्स वरती अशा प्रकारे कॅलेंडर येतं. आणि मग कॅलेंडरमध्ये पुढचे शेड्यूल्ड लेक्चर जे आहेत ते लेक्चर्स इथे सापडतील तुम्हाला 21, 22, 23. सो मी रोज एक लेक्चर ठेवण्याचा प्रयत्न करतो. ऍटलिस्ट एक तास संध्याकाळी तरी लेक्चर आपण ठेवूयात. ओके, सो लेट्स मूव टू डेफिनेट इंटिग्रेशन. सो indefinite integration. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग इंटिग्रेशन म्हणजे काय इथून आपण स्टार्ट केलं होतं. इंटिग्रेशन सगळ्यांना स्क्रीन दिसते का एकदा कन्फर्म करा आणि मग आपण पुढे जाऊया. होप स्क्रीन दिसत असेल सर्वांना. So integration is a reverse process of differentiation or derivative. So लक्षात घ्या आपण डिफरन्शिएशन मध्ये काय करत होतो. सिंपल गोष्ट होती. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण एखादं फंक्शन असेल. सो we were finding rate of change of a function in derivative. Let this be the function. आणि मग याचं rate of change by geometrical interpretation म्हणूया of derivative is डेरिव्हेटिव्हचं geometrical interpretation काय होतं. It is slope of tangent. If this is a tangent, जे पिंक कलर मध्ये काढलेली tangent असेल, the derivative is simply slope of tangent drawn to curve. So this is the curve f of x, y is equal to f of x. Okay, so it is the slope of tangent drawn to curve at a point. At a point चा अर्थ काय आहे की at this point, या पॉइंटला at x is equal to something काहीतरी असेल अमाऊंट ए बी सी डी काही अमाऊंट असेल त्या ठिकाणी. ठीक आहे, लेट दिस बी ए. सो ॲट एक्स इज इक्वल टू ए, एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा जो काही तुम्हाला एफ ऑफ एक्स दिसतोय, या एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इज इक्वल टू ए जो काय असणार आहे तो म्हणजे ही जी काय टॅन्जंट ड्रॉ केलेली आहे आपण पिंक कलर मध्ये, ही टॅन्जंट, या टॅन्जंटचा तो स्लोप असेल. ठीक आहे, असं त्याचा थोडक्यात अर्थ आहे. म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ दिस एफ ऑफ एक्स at x is equal to a is equal to जी काही अमाऊंट मिळेल आपल्याला f dash x at x is equal to a, or we can just say f dash a. Okay, so this is geometrical interpretation of derivative or geometrical meaning of derivative. याचं एक एक्झाम्पल आपण सिंपल एक्झाम्पल जर पाहायचं ठरवलं
तर लेट दिस बी द साइन ग्राफ. एक्झाम्पल मी दिलेलं आहे आधी पण एकदा. ओके, सो लेट दिस बी द साइन फंक्शन. या साइन फंक्शन मध्ये इथे 90 असेल, इथं 180 असेल, इकडे 270 असेल आणि इथं 360 असेल. सो हे जे काही पॉइंट आहेत, दिस इज -1, दिस इज +1, and let this be y equals to sin x. सो डेरिव्हेटिव्ह 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 म्हणजे काय असतो? तर सिंपल, या दोन प्रोसेस रिव्हर्सिबल आहेत. म्हणजे आपण एकमेकांपासून डेरिव्हेटिव्ह पासून इंटिग्रेशनला, इंटिग्रेशन पासून डेरिव्हेटिव्हला येऊ शकतो. ओके, इफ y इक्वल टू sin x इज अ गिवन फंक्शन, डेरिव्हेटिव्ह म्हणजे पण एक फंक्शनच मिळतं आपल्याला. सो टॅन्जंटचा स्लोप असेल, तर हे जी काही डायग्राम दिसते, याला जर आपण इथून टॅन्जंट काढली या 0 पॉइंट मधून, ओ पॉइंट मधून, ओके, सो एक सिंपल लॉजिक आहे. ओके, इथं जी काही टॅन्जंट असणार आहे साइन फंक्शनला, म्हणजे या ग्राफला काढलेली, या टॅन्जंटचा जो अँगल असेल ना, दिस अँगल इज 45 डिग्री. ओके, ऍक्युरेट वेने काढल्यानंतर आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह इज अ स्लोप ऑफ टॅन्जंट ड्रॉन टू कर्व. म्हणजे ह्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. तुम्हाला पार्ट आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असणार आहे, पण आपण जॉमेट्रिकल वेने बघतो. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स ऍट एक्स इज इक्वल टू, तो 0 आहे, एक्स इज इक्वल टू 0. हा काय असायला पाहिजे? तर ही जी काही टॅन्जंट ड्रॉ केलेली आहे T1, या टॅन्जंटचा तो स्लोप असणार आहे. आता टॅन्जंटचा अँगल किती आहे? एक्स ऍक्सिस सोबत 45 डिग्री. सो वी नो स्लोप ऑफ टॅन्जंट. ठीक आहे, स्लोप ऑफ टॅन्जंटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे टॅन थिटा. थिटा किती आहे? 45 डिग्री, विच इज इक्वल टू 1. म्हणजे हे जे काही फंक्शन आहे साइन एक्स, या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इज इक्वल टू 0, तो किती आलेला आहे? 1. हा 1 कशावरती असेल? तर सिंपल आहे, 1 आणि -1 हे जे दोन तुम्हाला दिसतात, हे कुठे दिसत आहेत? वाय ऍक्सिस वरती. सो 1 ही व्हॅल्यू कुठली आहे? वाय ऍक्सिस वरची व्हॅल्यू आहे. म्हणजे तुमच्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह या 0 पॉइंटला तो काय आला? 1 आला. सेम पद्धतीने जेव्हा तुम्ही 90 ला काढायचा प्रयत्न कराल, दिस इज 90 पाय बाय 2, या 90 ला डेरिव्हेटिव्ह काढायचा प्रयत्न कराल, तर ही टॅन्जंट असणार आहे. ओके, या टॅन्जंटला आपण हॉरिझॉन्टल लाईन पण म्हणतो, आणि वी नो स्लोप ऑफ हॉरिझॉन्टल लाईन इज इक्वल टू 0. म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स ऍट एक्स इज इक्वल टू 90 डिग्री हा किती असणार आहे? तो 0 असणार. सो इनडायरेक्टली आपल्याला काही पॉइंट्स मिळतात, आणि मग हे जेव्हा आपण पॉइंट्स ड्रॉप करत जाऊ, एक एक पॉइंट ड्रॉ करत जाऊ, तर साइन एक्सचा ग्राफ जो साइन एक्सचा ग्राफ जो असा येतोय, ओके, तर याचे डेरिव्हेटिव्ह कुठे मिळत जातात माहिती का? पहिला डेरिव्हेटिव्ह आपण जो फाइंड आउट केला तो इथला. या 90चा डेरिव्हेटिव्ह, दुसरा डेरिव्हेटिव्ह कुठे मिळाला? तर सॉरी, पहिला डेरिव्हेटिव्ह चुकीच्या ठिकाणी दाखवला मी. सॉरी सॉरी सॉरी, पहिला डेरिव्हेटिव्ह इथे मिळाला, दुसरा डेरिव्हेटिव्ह इथं मिळाला, तिसरा डेरिव्हेटिव्ह कुठे मिळतो माहिती का? इथं खाली या पॉइंटला, आणि चौथा डेरिव्हेटिव्ह या पॉइंटचा इथे मिळतो. त्याच्यानंतर जो पुढं इथला डेरिव्हेटिव्ह असेल या पॉइंटचा, तर तो वरती मिळणार आहे. म्हणजे एक नवीन ग्राफ तयार व्हायला आहे. ओके, अशा पद्धतीने. ठीक आहे, लेट इट बी. सो एक नवीन ग्राफ तयार व्हायला लागला, आणि हा जो काही ग्राफ आहे, हा जुना ग्राफ जो होता आपला, हा साइन एक्सचा ग्राफ होता. हा जो न्यू ग्राफ आहे हा कॉस एक्स. आपल्याला माहिती आहे दिस इज कॉस एक्स, आणि म्हणून आपण काय म्हणतो? डी बाय डी एक्स ऑफ दिस साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? तर कॉस एक्स येतो. सेम पद्धतीने म्हणजे काय घडतंय? तर त्याच्यातला जो काही बदल वगैरे घडतोय, त्या बदलातून काही जी काही प्रोफाईल तयार झाली, ती प्रोफाईल कॉस एक्सची प्रोफाईल. दिस इज ऑल अबाउट डेरिव्हेटिव्ह. ओके, आता मग इंटिग्रेशन म्हणजे काय? इट इज सिम्पली रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपण डेरिव्हेटिव्ह काढताना एक स्टेप बॅकवर्ड येतोय, एक स्टेप पाठीमागे येतोय. ठीक आहे, 90 डिग्रीज पाठीमागे आलो. इंटिग्रेशन करताना एक स्टेप फॉरवर्ड झाला. ओके, सो जेव्हा तुम्ही साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढताय, तेव्हा कॉस एक्स येतो, आणि कॉस एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, तर याच ग्राफमध्ये काय होणार आहे माहिती का? मी एक ग्रीन लाईनने दाखवतोय. आपण एक स्टेप बॅकवर्ड गेलो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह करताना, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह करताना पुन्हा एक स्टेप बॅकवर्ड झाला. म्हणजे हा जो काही साइनचा ग्राफ दिसतोय, ठीक आहे, तो ग्राफ कुठे येणार आहे आता?
इथून जाणार. ओके, म्हणजे हा ग्राफ जो आहे साइनचा हा शिफ्ट होणार. ठीक आहे. आणि जसं या पद्धतीने यायला लागलाय. ओके. सो हा पूर्ण ग्राफ पाठीमागे शिफ्ट होईल आणि मागे शिफ्ट झाल्यानंतर 90 डिग्रीज शिफ्ट झालाय. 90 डिग्रीज शिफ्ट झाल्यानंतर इकडे कुठेतरी ही लाईन असेल आणि तो जो काही ग्राफ आहे तो सिम्पली या प्रकारे येईल. ठीक आहे. आता या ठिकाणी काय घडायला लागलंय थोडंसं ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतं की अरे साईनचा ग्राफ जो इथं होता तो आता इथं आलाय. हा साईन कुठे गेला ते इकडच्या क्वाड्रंट मध्ये म्हणजे निगेटिव्ह क्वाड्रंट मध्ये गेला. ओके. म्हणून आपण डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स जेव्हा लिहितो तेव्हा पाठीमागे आलाय तो मायनस साइन एक्स लिहितो. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इंटिग्रेशन मध्ये उलट्या होतात आणि इंटिग्रेशन मध्ये मग स्टँडर्ड फंक्शनचे आपण इंटिग्रेशन दाखवतोय. ओके. नाव इंटिग्रेशन as a simple reverse as its reverse of derivative. So मग डेरिव्हेटिव्हचा रिव्हर्स असेल तर आपण काय करणार? डेरिव्हेटिव्हचा रिव्हर्स असेल तर साइनचा जसं डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स होता तसं मग काय असणार आहे? इंटिग्रेशन ऑफ cos x with respect to dx is equal to sin x. But it is not just simply sin x. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपण पाहिलं होतं जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढतो डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर एक कॉन्स्टंट एक टर्म येते. का टर्म येते? तर बघा सिंपल फंक्शन्स आहेत. ओके. सो दिस इज वन फंक्शन. ठीक आहे. आणखी थोडस व्यवस्थित काढूया. This is one function. This is second function. This is third function. हा जो काही फंक्शनचा ग्राफ आहे या ग्राफला आपण इक्वेशन्स देऊया. सो लेट दिस बी y इक्वल्स टू y इक्वल्स टू अँड y इक्वल्स टू पहिलं जे फंक्शन असेल लेट दिस बी y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. ज्याचा स्क्वेअर आहे तो त्याचा सेंट्रल ऍक्सिस नाही आहे. ज्याचा नाही आहे स्क्वेअर y चा स्क्वेअर नाही. सो y इज सेंट्रल ऍक्सिस ऑफ दिस पॅराबोला. ओके. सो y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. खाली एक मायनस सी वरती आला इथं प्लस सी वरती जाऊयात आपण. वरचा पॉईंट प्लस आहे खालचा पॉईंट मायनस आहे. So this equation will become y equals to x square minus c. This equation will become y equal to x square plus c. Now we know derivative of a constant function is 0. मग जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह काढू या तिन्ही फंक्शनचं तर फर्स्ट फंक्शन जे आहे याचं डेरिव्हेटिव्ह काय निघणार आहे? dy by dx is equal to 2x plus 0. That will be 2x. Second function, again dy by dx is equal to 2x. Third function, dy by dx is equal to 2x minus 0 is equal to 2x. सो तिन्ही फंक्शनचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत 2x 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 आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. पण जेव्हा आपण इंटिग्रेशन करतोय रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह सो इंटिग्रेशन ऑफ 2x विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला काय आहे इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट आपण पहिल्या फंक्शनचं करतो फर्स्ट सेकंड थर्ड. So integration of 2x plus 2x into dx is equal to we know rule for integration basic rule for integration आपल्याला एक इंटिग्रेशनचा बेसिक रूल माहिती आहे. कुठला? पॉवर रूल. ओके. एक्स टू एन चा रूल. सो एक्स टू एन चं इंटिग्रेशन काय असणार आहे? एक्स टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. मग याचं इंटिग्रेशन काय असेल या गोष्टीचं? 2 बाहेर निघतील. इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 2 एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 is equal to 2 into x raised to 2 by 2 to get cancelled. Therefore, integration of 2x dx is equal to x squared. So, हे झालं for first equation. Okay. For second मध्ये पण शिल्लक काय राहिलंय? 2x dx. So, याचा पण आन्सर काय असणार आहे? सेम असेल x स्क्वेअर. का तर इथं तोच क्वेश्चन होता. इथं पण तोच क्वेश्चन आहे. त्यामुळे दोन्हीचा आन्सर कसा येणार आहे? सेम येणार. फॉर थर्ड that will also be same.
त्याचं पण काय असणार आहे? सेम असणार एक्स स्क्वेअर. प्रॉब्लेम कुठे झाला? तर प्रॉब्लेम या ठिकाणी जे फंक्शन्स होते, इथे जे फंक्शन होतं आपलं, ओके, या ठिकाणचं फंक्शन होतं एक्स स्क्वेअर प्लस सी, समथिंग वॉज ऍडेड. इथं काही नव्हतं. या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस सी, म्हणजे एक कॉन्स्टंट व्हॅल्यू तिथं ऍड केली होती, इथे एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मायनस केली होती. म्हणून जेव्हा जेव्हा आपण इंटिग्रेशन करतो तेव्हा ओरिजिनल फंक्शनला जातोच असं नाही. Therefore, we have considered that plus c should be added in every integration. जेव्हा जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन कराल, म्हणजे इन जनरल म्हणूयात आपण, इन जनरल, ओके, जेव्हा कधी आपण इंटिग्रेशन करू, if d by dx of f of x is equal to f dash x, then integration of f dash x dx is equal to not just f of x, but there should be plus c. So why plus c? तर सिंपल आहे. आपण जेव्हा या गोष्टीचं इंटिग्रेशन करू, या कम्प्लीट गोष्टीचं, सॉरी, या गोष्टीचा डेरिव्हेटिव्ह काढू, तर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर आपण कुठं पोहोचायला पाहिजे? आपण इथं पोहोचतो. ठीक आहे. जर इथं पोहोचत असू तर धिस सोल्युशन इज मोस्ट परफेक्ट सोल्युशन. ओके. आपण या ठिकाणी पोहोचतोय का? तर हा पार्ट तर त्याच्यात मिळतोयच आपल्याला. सॉरी, इंटिग्रेशन केल्यानंतर एफ डॅश एक्सचं इंटिग्रेशन केल्यानंतर एफ ऑफ एक्स तर मिळतोयच आपल्याला. प्लस हा जो प्लस सी आहे, हा प्लस सी आपल्या फंक्शनच्या कुठल्याही व्हॅल्यू मध्ये गडबड करत नाही. ठीक आहे. म्हणजे आपण इंटिग्रेशन मध्ये जे काय करतोय, प्लस सी चा त्याच्यावरती परिणाम होत नाही. हे जे काय इंटिग्रेशन आहे त्याला आपण एक नाव दिलंय. दिस इज कॉल्ड इनडेफिनेट इंटिग्रेशन. सो व्हाय इट इज इनडेफिनेट? इंटिग्रेशन म्हणजे काय आहे? इंटिग्रेशन is about finding area. Okay. So it is about finding area. If it is about finding area, then whenever we are integrating a function, let just this be a function. So whenever we are integrating some function y equals to f of x, okay. So if we are integrating this function, or let's just call it is a derivative of something, okay. So whenever we are integrating function, we are just measuring this area below the curve. ठीक आहे. हा एरिया आता कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे? तर दोन्ही साईडला जर आपण पाहिलं, हा एरिया या साईडला सुद्धा आणि हा एरिया या साईडला सुद्धा इनडेफिनिट पसरलेला आहे. इव्हन हा एरिया खाली सुद्धा जो आहे इनडेफिनिट पसरला आहे. पण विथ रिस्पेक्ट टू एक्स जेव्हा करू तेव्हा त्याला मात्र लिमिट लागेल एक्सचं. पण हा एरिया आपण बघतोय दोन्ही साईडला जो आहे, दोन साईडला लेफ्ट आणि राईट साईडला हा एरिया इनडेफिनिट पसरला आहे. मग जर आपण एरिया काउंट करताना त्याला सुरुवात आणि शेवट देत नाहीये, कुठं थांबायचं हे आपण सांगत नाही, इथून इथपर्यंत असं जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत तो डेफिनेट एरिया असणार नाही. दिस इज डेफिनेट एरिया वेन वी अप्लाय सम लिमिट टू इट. ठीक आहे. ए आणि बी असे जेव्हा लिमिट लावू तेव्हा जो एरिया बनणार आहे तेव्हा हा या आतल्या पार्टचा एरिया बनेल. ओके. आणि मग आपण सांगू की शेडेड एरिया ऑफ शेडेड पार्ट. ठीक आहे. पण जेव्हा इनडेफिनेट असेल तेव्हा तो एरिया मात्र लिमिटेड एरिया नाही, अनलिमिटेड एरिया. आणि म्हणून त्या इंटिग्रेशन मध्ये लाईक दिस, सपोज याचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स आहे प्लस सी येतं. इफ डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं असेल तर. ठीक आहे. तर आपण काय लिहितोय? प्लस सी. सो दिस सी इज ऍडेड फॉर इंडेफिनेट इंटिग्रेशन. ओके. सो लेट्स मूव टू some integration of some standard functions. Okay. मी आताच पुढे कंटिन्यू करतो. Integration of some standard function. Okay.
सो जे काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत त्या स्टँडर्ड फंक्शनचे इंटिग्रेशन्स कुठले कुठले स्टँडर्ड फंक्शन्स आहेत आपण त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह काढतोय. ओके, सो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स किंवा आपण म्हणूया डेरिव्हेटिव्ह आणि अँटी डेरिव्हेटिव्ह. ओके, आणि मग अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच इंटिग्रेशन. ठीक आहे, तर डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. तर याच्यावरून लक्षात ठेवा, whenever integration of 0, we are doing integration of 0 with respect to x or with respect to y or with respect to any variable, it should be constant. म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शिएशन मध्ये ज्या ठिकाणी आपण इंडिपेंडंट ऑफ y घेतो, इंडिपेंडंट ऑफ y घेताना जर समजा योगायोगाने त्या ठिकाणी y नसलेली टर्मच, सॉरी इंडिपेंडंट ऑफ x जेव्हा घेतो त्या ठिकाणी x नसलेली टर्मच नसेल, तर आपण काय करणार? एक्स नसलेली टर्म नसेल तर आपल्याला सिम्पली 0 घेऊन त्याचं इंटिग्रेशन करायचं आहे. मग जेव्हा 0चं इंटिग्रेशन करतो, वी विल गेट कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर सेकंड नंबर 2, डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस सी इज इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, सीचा डेरिव्हेटिव्ह 0, therefore इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल टू एक्स इंटिग्रेशन ऑफ 1 dy पुढे लिहूयात. विथ रिस्पेक्ट टू जे काही व्हेरिएबल असेल, इंटिग्रेशन ऑफ 1 dy इज इक्वल टू y. प्लस सी हियर ऑल्सो प्लस सी, या पद्धतीने येईल. ओके, सी मग आपल्याकडे फॉर्म्युला होता एक्स टू एन चा फॉर्म्युला. त्याचं इंटिग्रेशन काय होतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होता, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. सपोज आता आपण थोडसा याला चेंज करूयात. ओके, लेट्स टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, तर एन प्लस 1 येईल इंटू एक्स रेस टू एन प्लस 1 मायनस 1 upon n plus 1 stays as it is, as because it is constant d by dx of. ओके, एक अगदी सिंपल लॉजिक लावून आन्सर पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, बाकी काही नाही. सो हे दोन ब्रॅकेट्स कट होतील आणि डोक्यावरती काय असेल, 1 प्लस 1 मायनस 1 झिरो होऊन जातील, एक्सेस टू एन शिल्लक राहील. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह एक्सेस टू एन आहे. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ एक्सेस टू एन हे काय असणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, सिंपल आहे, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी हा बाय डिफॉल्ट येणारच प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, आणि याच्यासाठी आपण लॉजिक काय लावलं होतं तर तुम्हाला आठवत असेल, सांगितलं होतं की एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह जो आहे, आधी पॉवर बिकम्स कोएफिशियंट आणि त्याच्यानंतर पॉवर मधून 1 मायनस करायचं फॉर इंटिग्रेशन. याच्यासाठी इंटिग्रेशन साठीच्या काय स्टेप्स आहेत, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स. सो या ठिकाणी पॉवर मधून 1 नंतर मायनस केलाय, वी विल ऍड फर्स्ट अँड देन वी विल डिवाइड विथ दिस क्वांटिटी प्लस सी. ठीक आहे, सो तुम्ही कसं लॉजिक लावायचं लावा, दिस इज युअर फॉर्म्युला. ओके, त्यानंतर आपल्याकडे खूप सारे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, लॉगॅरिथमिक फंक्शन्स आहेत. सो डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. मग काय असणार आहे, 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. ओके, या पद्धतीने असेल. ठीक आहे, त्यानंतर आणखी एक बेसिक फंक्शन आहे ई रेस टू एक्स. सो ई रेस टू एक्स stays as it is, so integration of e raised to x dx is equal to e raised to x plus c. Trigonometric function sin x a derivative, we know derivative of sin x is cos x, even we know derivative of cos x is equal to minus sin x. So या सुद्धा गोष्टी सेम पद्धतीने असणार आहे. इंटिग्रेशन ऑफ cos x dx is equal to sin x plus c and integration of sin x dx. इथं मात्र थोडंसं कॉन्शियस राहून बघायचंय.
सो साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे? जेव्हा जेव्हा इंटिग्रेशन मध्ये आन्सर हे सी पासून स्टार्ट होत असेल तर त्याचं इंटिग्रेशन जे आहे इंटिग्रेशन तुम्ही काय म्हणून घेणार? मायनस मायनस कॉस एक्स प्लस सी. प्लस सी ही बाय डिफॉल्ट राहणारी गोष्ट आहे, त्याचा काही विचार करण्याची गरज इंडेफिनेट मध्ये ही गोष्ट येणार म्हणजे येणार. ठीक आहे, थोडस पुढे जाऊयात आता. ओके, आपल्याकडं काही रूल्स होते इंटिग्रेशनचे. ठीक आहे, रूल्स किंवा रूल्स अँड मेथड्स म्हणून. ठीक, सो आपल्याकडं फर्स्ट मेथड जी होती स्टँडर्ड फंक्शन्स इंटिग्रेशन रूल्स बघूयात आधी. ओके, फर्स्ट, सो या सगळ्या गोष्टीच्या आधी एक गोष्ट इथे लिहूयात. लेट एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स बी the functions of x which are differentiable and continuous. ठीक है, so now let's talk about some rules. Okay, first, sum of a function f of x plus g of x. Simple आहे integration of f of x plus g of x dx. काही होणार नाही, इंटिग्रेशन डिस्ट्रीब्यूट होतील. इंटिग्रेशन ऑफ f of x dx plus integration of g of x dx. Same rules applies to difference of a function. Okay, so integration of f of x minus g of x with a bracket आहे with respect to x is equal to integration of f of x dx minus integration of g of x dx. ठीक आहे, हे झालं सम आणि डिफरन्स साठी. त्याच्यानंतरचे जे रूल आहेत हे मात्र थोडेसे स्पेशल रूल्स आहेत. ओके, सो फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फंक्शन्स तिसरा आपण एक रूल घेऊया, मल्टिप्लिकेशन बाय स्केलार. ठीक आहे, सो इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स डीएक्स. सिंपल आहे, के बाहेर निघतो, जो काही नंबर आहे तो बाहेर निघेल. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स या पद्धतीने असणार आहे, वेअर के इज कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर सपोज फक्त केच असेल. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ, याला आपण एक रूल म्हणूया, त्याला एक नाव देऊयात आपण, कॉन्स्टंट रूल. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ के डीएक्स म्हणजे कुठल्याही नंबरचं जेव्हा इंटिग्रेशन तुम्ही करताय दॅट नंबर स्टेज आउटसाइड ऑफ द फंक्शन अँड 1 dx म्हणजे काय होणार आहे, के एक्स प्लस सी त्याचं इंटिग्रेशन असणार आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 5 dx असेल तर 5x प्लस सी, इंटिग्रेशन ऑफ -2 dx असेल तर -2x प्लस सी. या पद्धतीने विथ रिस्पेक्ट टू सी असेल तर सी एक्स सॉरी विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर एक्स येणार, विथ रिस्पेक्ट टू वाय असेल तर वाय. ओके, जो आपला पॉवर रूल होता तो सुद्धा रूल्स मध्ये येतो, बुक्स मध्ये. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स, हे माहिती आहे तुम्हाला, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. ठीक आहे,
त्यानंतर लॉग रूल म्हणूयात, लॉगॅरिथमचा लॉग इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन बेसिक इंटिग्रेशन याच्यात आपण टाकूयात. ठीक आहे. सो लॉग ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे. त्यानंतर एक्सपोनंट एक्सपोनंट जे असेल, एक्सपोनंट मध्ये दोन गोष्टी येतात, आठवत असेल तुम्हाला तर. आपण एक ई रेस टू एक्स ला पण एक्सपोनंट मानतो. सो ई रेस टू एक्स प्लस सी. पण इथं आणखी एक गोष्ट घडते, तुम्हाला आठवत असेल तर डेरिव्हेटिव्ह मध्ये पण मी दाखवली होती की या ठिकाणी हा जो ई आहे, दिस ई प्लेस सम स्पेशल रोल. ओके. आता जर समजा अशा पद्धतीने फंक्शन असेल, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स ऐवजी इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स असेल डीएक्स, त्याचं काय असणार आहे आन्सर? ए रेस टू एक्स ॲज इट इज. आपण ह्याच्यामध्ये काय करतो, डेरिव्हेटिव्ह मध्ये ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह करताना ई रेस टू एक्स लिहितो. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह करताना ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. सो इथं काय असणार आहे, हा लॉग ए जो आहे ना, लॉग ए इंटू नाही, तो अपॉन अपॉन लॉग ए. ठीक आहे. प्लस सी. सपोज असं आहे, ए रेस टू आपण काय म्हणूया त्याला, एक्स ऐवजी त्या ठिकाणी एखादा नंबर आहे, म्हणजे समजा हा के एक्स आहे. तर हा नंबर कुठे जातो, ए रेस टू के एक्स ते ॲज इट इज लॉग ऑफ, त्या ठिकाणी काय येणार आहे, तुमचा जो ए रेस टू के आहे, ए रेस टू के. आता हे थोडंसं अजून सिंपल लिहू शकतो याला. इथे लिहिण्यापेक्षा आपण हा के काय करूया, के इंटू लॉग, लॉगॅरिथमचा रूल अप्लाय झाला. ओके. सो के इंटू लॉग ए प्लस सी. सिंपल रूल आहे, फार काही ताण नाही एवढं त्याला. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक रूल्स म्हणूया. सो इंटिग्रेशन ऑफ, हे महत्वाचं आहे, साइन एक्स डी एक्स. खूप साऱ्या लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे याच्यात. ओके. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे, मायनस कॉस एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स साइन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी काय असणार आहे, साइन कॉस झाला, त्यानंतर सेक कोसेक कॉट टॅन. पण आपल्याकडे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत. एक स्टँडर्ड आहे सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असणार आहे, टॅन एक्स प्लस सी. त्यानंतर आपल्याकडे काय काय फंक्शन्स आहेत, डेरिव्हेटिव्ह असलेलं सेक एक्स टॅन एक्स dx इज इक्वल टू सेक एक्स टॅन एक्स असेल तर तसं काय असणार आहे, सेक एक्स प्लस सी. ठीक आहे. अगेन इंटिग्रेशन ऑफ, आपल्याकडं दुसरी गोष्ट आहे कोसेक, कोसेक स्क्वेअर एक्स. जर सेक स्क्वेअरचं टॅन एक्स असेल तर कोसेक स्क्वेअरचं काय असणार, मायनस कॉट एक्स. मायनस का, तर बिकॉज ऑफ सी आपण म्हणूया. ठीक आहे. सो इंटिग्रेशन ऑफ, अगेन सेक एक्स टॅन एक्स जसं म्हणलं तसं कोसेक एक्स कॉट एक्स dx इज इक्वल टू, जसं तिथं सेक एक्स तसं इथं कोसेक, आणि कोसेक असल्यामुळं मायनस. ओके. अगेन इंटिग्रेशन ऑफ, आणखी काही स्पेशल इंटिग्रेशन्स आपल्याकडे आहेत, ते आपण स्पेशल कॅटेगरीमध्ये टाकूया. ओके. सो नेक्स्ट नंबर होता 9. नंबर 9, फ्यू स्पेशल इंटिग्रल्स. ओके. आता कोणाला आठवत असतील तर आठवा आणि सांगा, किंवा आपण सुरू करूयात. फ्यू स्पेशल इंटिग्रल्स काय काय आहेत, फ्यू मध्ये किती आहेत, फ्यू म्हणजे या ठिकाणी एक आपण सांगितलं होता नंबर 7 स्पेशल इंटिग्रल्स. ठीक आहे. काय काय येतात 7 स्पेशल इंटिग्रल्स मध्ये, इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. देन इंटिग्रेशन ऑफ 1/, आपण ठीक आहे, आपण इथून स्टार्ट केलं तर इथून करूया. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, कसं 1/1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके.
त्याचा काही सिक्वेन्स ठरलेला नाहीये. तुम्हाला जो कन्व्हिनियंट वाटेल तो सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी वापरा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता हेच दोन रूट मध्ये टाकूया. रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स डीएक्स राहिला. अगेन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 dx. अगेन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर होता तसा 1 प्लस एक्स स्क्वेअर पण असू शकतो किंवा एक्स स्क्वेअर प्लस 1 पण त्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स तसा एक्स स्क्वेअर मायनस 1 होता तसा एक्स स्क्वेअर प्लस 1 5 झाले. 6 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. आणि 7 मला वाटतं सेम पद्धतीचं आहे. बघा चुकलं तर आठवण करून द्या एखादा राहिला असेल. ठीक आहे. सो हे जे 7 स्पेशल इंटिग्रल्स आहेत, 7 स्पेशल इंटिग्रल्स त्यामध्ये आपल्याला ए चा वापर करून हे जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले ए चा वापर करून मेन्शन करायचे. जसं आता हे प्रत्येक फॉर्म्युला आहे. ओके. हा प्रत्येक फॉर्म्युला रिफॉर्म होईल. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे? टॅन इनव्हर्स. तसं या फॉर्म्युल्यापासून पुढचा फॉर्म्युला बनतो ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. ठीक आहे. त्यानंतर सेम पद्धतीने इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 मायनस आता इथं 1 च्या ऐवजी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. अगेन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट इंटिग्रेशन ऑफ 1 upon root a square minus x square dx. सेम पद्धतीने इथं पण 1 upon root x square minus a square dx. Also same 1 upon root a square plus x square dx on x square plus a square कसंही तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने मेन्शन करा. ओके. आणि त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1 upon x root x square minus a square. इथं थोडंसं मिस्टेक झालेली आहे. It should be x square minus 1. ठीक आहे. Let me verify this file. Okay. ठीक आहे. आता हे जे आहे त्यातला 7वा काहीतरी तो थोडासा गडबड दिसायला. कुठला तरी एक फॉर्म्युला माझा वेगळा झालेला आहे. Okay.
त्यांचे आन्सर्स आता पहिला जो आहे पहिला तर टॅन इनव्हर्स मध्ये असणार आहे. जिथे कुठे टॅन इनव्हर्स असेल ते लक्षात ठेवा 1/a आधी येईल. ओके. सो टॅन इनव्हर्स x/a याचे काही प्रूफ वगैरे तुम्हाला येत नाही. फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सो a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल और एक्स स्क्वेअर प्लस a स्क्वेअर असेल तर तो टॅन इनव्हर्स मध्ये जाईल. जेव्हा a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल ठीक आहे आणि एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हा एक फॉर्म्युला याच्यातून बेस झाला. इथे आणखी एक फॉर्म्युला येणार आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/, जसा हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे तसा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हा एक फॉर्म्युला राहील. ठीक आहे. सो जेव्हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल आणि एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे दोन्ही फॉर्म्युले लॉग मध्ये जातात. 1/2a. ठीक आहे. लॉग ऑफ ज्यावेळेस आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तेव्हा वरती एक्स मायनस ए खाली एक्स प्लस ए आणि ज्यावेळेस आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तेव्हा वरती ए प्लस एक्स खाली ए मायनस एक्स म्हणजे हा ए मायनस एक्स जो दिसतोय इथला ॲज इट इज खाली येतो आपण. ठीक आहे. इथं लॉग ऑफ या फॉर्म्युल्यामध्ये काय असेल बघा 1/2a काय आहे आपल्याकडे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर तर वरती असणार आहे एक्स मायनस ए आणि खाली असेल एक्स प्लस ए प्लस सी प्लस सी. ठीक आहे. हा फॉर्म्युला दिस इज सिम्पल ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये आहे तर हा साइन मध्ये आहे. साइन मध्ये असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारचा 1/a वगैरे लिहायची गरज नाही. एक्स बाय ए प्लस सी. ओके. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आता हे जे दोन फॉर्म्युले आहेत पुन्हा ते दोन फॉर्म्युले दोन्ही फॉर्म्युले एका कॅटेगरी मध्ये आहेत. ठीक आहे. आपल्या कॅटेगरी मधले तर हे दोन्ही फॉर्म्युले जातात कशामध्ये जातात हे दोन्ही फॉर्म्युले तर लॉग मध्ये. ठीक आहे. लॉगचे दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे लॉग ऑफ एक्स प्लस रूट डॅश 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 प्लस सी. दोन्ही फॉर्म्युलेचं स्ट्रक्चर सेम आहे. ओके. तर आपण त्याला एक सिंगल फॉर्म्युला म्हणून पण इंटरप्रिट करू शकतो. ठीक आहे. आपण तसंच करूयात एक सिंगल फॉर्म्युला म्हणून दाखवूया. हा कशामध्ये आहे तर लक्षात घ्या लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस रूट. आता रूट मध्ये काय लिहायचं तर तुमच्याकडे इथली जी गोष्ट आहे ती इथं रूट मध्ये येईल. इथली जी गोष्ट आहे ती इथं रूट मध्ये येईल. ओके. प्लस सी आणि जो लास्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे हे कशामध्ये चाललंय तर हा आपल्याकडे जो फॉर्म्युला होता हा सेकचा फॉर्म्युला बरोबर आणि सेक्स साठी सुद्धा आपल्याला 1/a घ्यावं लागेल 1/a इंटू सेक इनव्हर्स एक्स बाय ए प्लस सी. 7 फॉर्म्युले काहीही करून हे 7 फॉर्म्युले करायचे आहेत व्यवस्थित. हे 7 फॉर्म्युले व्यवस्थित केले तर तुम्हाला फ्रॅक्शनचे जे इंटिग्रेशन आहे रॅशनल फंक्शनचे जे इंटिग्रेशन आहे त्याच्यामध्ये काही अडचणी नाही. आणि दुसरी गोष्ट हे व्यवस्थित करायचे म्हणजे कुठं लिहून लिहून घेऊन जाऊ नका. त्याचा काही उपयोग होणार नाही. किती म्हणून फॉर्म्युले तुम्ही कॉपी करणार जर कॉपी करायचे असेल. सो नो नीड टू कॉपी एनिथिंग. ठीक आहे. सिंपल ठेवा. अगदी साध्या प्रकारे अभ्यास करा व्यवस्थित करा ते लक्षात राहतील. ओके. आता जाऊयात नेक्स्ट पार्ट जो आहे मेथड्स. मगाशी ज्याच्यात आपण रूल्स अँड मेथड म्हटलं होतं पण ते शेअर करायला पण फार अवघड आहे. ठीक आहे. Let's talk about methods of integration. First thing, there's no such special methods for integration. You have to explore. पण आपण काही मेथड्स डेव्हलप केलेले आहेत. काही बाय एक्सपिरियन्स, काही बाय टाइम टू टाइम त्याच्यामध्ये जी काही डेव्हलपमेंट होत गेली तर त्याच्यावरून काही मेथड्स सिंपल सिंपल मेथड्स डेव्हलप झालेले आहेत. ओके. सो फर्स्ट मेथड जी आहे इंटिग्रेशन बाय
स्टँडर्ड फंक्शन्स. ठीक आहे. त्यानंतर सेकंड मेथड जी होती आपल्याकडं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. त्याच्यानंतर थर्ड मेथड जी होती इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. त्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके. तर या सिंपल सिंपल मेथड आहेत. त्यातली पहिली जी आहे इंटिग्रेशन बाय स्टँडर्ड फंक्शन. तर आपल्याकडे स्टँडर्ड फंक्शन मध्ये फर्स्ट मेथड मध्ये ज्या काही गोष्टी आहेत, काही बेसिक गोष्टी फर्स्ट मेथड मध्ये आपल्याला लागतात. ठीक आहे. आपण सिंपल एक गोष्ट म्हणूया की इफ डी बाय डी एक्स ऑफ f of x is equal to y of x, then integration of y of x dx is equal to f of x plus c. हे झाले इंटिग्रेशनची डेफिनेशन की हा ह्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याचं इंटिग्रेशन म्हणजे ओरिजिनल फंक्शन, आणि इनडेफिनेट असल्यामुळे त्यामध्ये प्लस सी वगैरे या गोष्टी येतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण स्टँडर्ड फंक्शन जेव्हा घेऊन येतोय आणि स्टँडर्ड फंक्शनचं इंटिग्रेशन जेव्हा करायचं किंवा बाय युझिंग सम स्टँडर्ड इंटिग्रल्स जेव्हा आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. ठीक आहे. काही सिंपल सिंपल क्वेश्चन्स असणार आहेत त्याच्यामध्ये. ओके. इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स बुक मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो काय पद्धतीने कशा पद्धतीने याचं इंटिग्रेशन करणार, कसल्याही प्रकारचा रूल आपल्याकडे नाहीये. स्किप व्हायला एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर डी. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा रूल नाही, कसल्याही प्रकारचे नियम नाही आहेत, काही नाही, काही मेथड नाही. जस्ट सिंपल क्वेश्चन आहे. जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे, एक सुरुवातीची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे. यूज प्रॉपर फॉर्मॅट. ओके. सो याचा फॉर्मॅट काय आहे, लेट आय इक्वल्स टू हा आय पाहिजे इथे एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. नाऊ लेट्स प्रोसीड फॉर इंटिग्रेशन. मग तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा त्याच्यानंतर, पण आपल्याला पहिल्यांदा आय मेन्शन करणं गरजेचं आहे आणि LHS ही पाहिजे जेव्हा तुम्ही काय सॉल्व्ह करताय. इट शुड बी expressed in LHS and RHS. Okay. So let I equals to x plus 1 bracket square. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे. एक फॉर्म्युला आहे. सिन्स इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx प्रोडक्ट सॉरी पॉवर फंक्शन जे आहे n इंटू x रेस टू n प्लस 1 मी डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लिहित होतो n प्लस 1 प्लस c. सो दिस इज अवर रूल. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय केलं होतं की जर x रेस टू n असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह n x रेस टू n मायनस 1. तर समजा त्या x च्या ऐवजी दुसरं काहीतरी आहे, बॉक्स आहे, बॉक्स रेस टू n आहे, तर आपण काय केलं होतं n इंटू बॉक्सचा विचार केला नाही, बॉक्स मध्ये जे असेल ते असेल, आणि मग पुन्हा तो बॉक्स ओपन केला डी बाय डी एक्स ऑफ दिस बॉक्स. ओके. सो सेम प्रोसेस इथे सुद्धा अप्लाय होणार आहे. तर या ठिकाणी काय आहे, जे काही आतमधली गोष्ट आहे त्या गोष्टीचं काय करायचं आपल्याला इनसाइड फंक्शनचा विचार करायचा. पण समजा एखादा म्हणतोय की आपल्याला इनसाइड फंक्शन वगैरे काही गोष्टी माहित नाही, आपण इथं कुठल्याही रूलचा वापर करणार नाही. आपण जसं आता मेन्शन केलं की वी आर नॉट युजिंग एनी रूल्स फॉर दिस प्रॉब्लेम. मग आता कसं सॉल्व्ह करणार. तर या ठिकाणी हा जो काही फॉर्म्युला आहे कीप इट असाइड. सिंपल विचार करा, फार कॉम्प्लिकेटेड विचार करायची गरज नाही. एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर आहे. एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपण काय करू शकतो, एक्सपान्शन करू शकतो. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 dx. आपल्याकडे याच्यासाठीचा रूल आहे इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x प्लस मायनस g ऑफ x dx. हा जो काही रूल आहे तो इथं अप्लाय करता येईल आपल्याला. therefore I equals to distribute this integration x square dx plus integration of
2x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 dx. म्हणजे तुम्ही पॉवर फंक्शन वापर करताय का, तर त्याचा यस. आता आपण जे काही तिन्ही इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशन बाय धिस रूल करणार आहोत. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असेल, एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 बाय द अबाव रूल प्लस kx चा रूल होता वरती, दिस इज के, दिस इज एक्स. सो के इंटू एक्स असेल तर के बाहेर निघेल, इंटिग्रेशन ऑफ एक्स, आणि एक्सचं जे काही इंटिग्रेशन आहे ते होईल एक्स रेस टू एन प्लस 1, म्हणजेच एक्स रेस टू सध्या 1 आहे तर 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस 1चं इंटिग्रेशन 1 से जायसाठी जो काही नंबर असेल त्या नंबरच्या जागी काय आहे, एक्स येणार. सॉरी, विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, तर या ठिकाणी काय असेल, एक्स प्लस हा अनअवॉइडेबल पार्ट आहे प्लस सी. therefore I equals to, लक्षात घ्या आय कशासाठी लिहायचंय, तुम्ही कुठल्या तरी गोष्टीचा आन्सर काढताय. सो मग इंटिग्रेशनचा कम्प्लीट क्वेश्चन 100 वेळा ते लिहिणं शक्य नसतं आपल्याला LHS ला. म्हणून आपण काय करतोय, अज्युम करतोय की दॅट गिवन क्वेश्चन इज नथिंग बट आय फॉर इंटिग्रल. ठीक आहे, आणि मग तो आपण सॉल्व्ह करतोय. त्यासाठी त्या गोष्टी लिहायच्यात, तुम्ही ह्या गोष्टी लिहित नाही आणि मग त्याचा परिणाम तुमच्या मार्क्स वरती होतो. ओके, चेक करणाऱ्याला या गोष्टी नाही मिळाल्या तर तो निश्चितपणे तुमचे मार्क्स कट करणार आहे, लक्षात घ्या. सो एक्स रेस टू 3 अपॉन 3 प्लस 2 into x raised to 2 by 2 plus x plus c. To get cancelled, therefore integration of काय काय होतं, x plus 1 bracket square dx bracket square dx. This is our I. So 1 by 3 x cube plus x square plus x plus c. This is your answer. या पद्धतीने फायनल आन्सर जे आहे ते सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, एक आपण एक्झामला आलेला क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 2, इंटिग्रेशन ऑफ, आम्ही पण टाकला होता खूप वेळा क्वेश्चन, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू ए dx. सिंपल क्वेश्चन आहे, कसलेही रूल अप्लाय होत नाही. ते एक जो बेसिक रूल आहे तेवढाच रूल तिथं अप्लाय होते, बाकी कुठल्याही प्रकारचे रूल्स अप्लाय होत नाहीत. पहिली स्टेप, लेट आय इक्वल्स टू एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू ए. खूप साऱ्या लोकांच्या मिस्टेक ज्या आहेत ना, तुम्ही कुठं मिस्टेक केलेली आहे, तर या ठिकाणी जे ब्रॅकेट्स आहेत ते ब्रॅकेट्स देत नाहीत, आणि मग ब्रॅकेट्स नाही दिल्यामुळे याच ह्याच्यामध्ये नाही तर प्रोबॅबिलिटी मध्ये वगैरे सुद्धा ब्रॅकेट्स नाही दिले की त्याचा परिणाम तुमच्या आन्सर वरती होतो. म्हणजे तुम्ही एका रॉंग रॉंग वे चूज केलाय, मग रॉंग वे चूज केलाय तर तुमचा आन्सर हे त्या वेने गेलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही फिरून पुन्हा राईट आन्सर काढताय, मग तुमच्या त्या स्टेपचे मार्क्स कट होतात. ओके, आणि जर एखाद्याला वाटलं तर ते पुढचे पण मार्क्स कट करू शकतो. शक्यतो कट करत नाहीत, पण लक्षात घ्या उगाच चुकीचं काही लिहायचं नाही. therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ एक्स टू ए. इथं मेन्शन वाटलं तर तुम्ही मेन्शन करा, एवढा वेळ नसतो, एवढा वेळ स्पेंड करायचा नाही कोणत्याही क्वेश्चन साठी, पण इथं आपण मेन्शन करू शकतो, वी हॅव इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स प्लस अजून काहीतरी एखादा फंक्शन नवीन घ्यायचं असेल तर आपण झेड ऑफ एक्स घेऊ शकतो. dx is equal to integration of f of x dx plus integration of g of x dx plus integration of z of x dx. No need to mention these rigorous formulae for every step. ठीक आहे, किंवा फक्त एवढंच सांगितलं तरी चालतं, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस मायनस जी ऑफ एक्स, तसंच बघूयात आपण. तीन तीन लिहिण्यापेक्षा त्या प्रॉब्लेम पेक्षा त्याचं एक्सप्लेनेशनच मोठं व्हायचं. लेट्स ड्रॉप दॅट आयडिया. ओके, integration of x raised to a dx plus integration of a raised to x dx
प्लस इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू ए डी. इथं सांगू शकता की इंटिग्रेशन ऑफ यू प्लस मायनस व्ही डी एक्स. अगदी सिंपल वर्ड्स मध्ये पुटअप केलं. therefore I equals to. आता इथं प्रत्येक ठिकाणी जे आहेत त्या इंटिग्रेशनचा विचार करायचा आहे. यातला जो ए आहे ना, ए इज कॉन्स्टंट. ओके. एक्स इज व्हेरिएबल. सो या दोन गोष्टींचा इंटिग्रेशन वरती परिणाम होतो. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन एक्स कडे घेऊन जाणार आहे आणि व्हेरिएबलचं इंटिग्रेशन कॉम्प्लेक्स व्हेरिएबल कडे घेऊन जाणार आहे. सो या दोन्ही गोष्टीचा विचार करा आणि त्या गोष्टीचा विचार करून आन्सर लिहायचा. मग कशा पद्धतीने लिहिणार आपण? एक्स रेस टू ए. ए हा नंबर आहे, सो एक्स रेस टू ए प्लस वन अपॉन ए प्लस वन. इथंच आपण चुकतो या ह्याच्यामध्ये. आपला कॉन्फिडन्स लूज पडतो की इथं कशा पद्धतीने इंटरप्रिट करणार. ठीक आहे. सो ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. ए रेस टू एक्स इंटिग्रेशन ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, आठवत आहे, प्लस ए रेस टू ए. इथं कसल्याही प्रकारच्या एक्सपोनेंटचा वगैरे विचार करण्याची गरज नाही. ए इज अ कॉन्स्टंट, सो ए रेस टू ए इज ऑल्सो कॉन्स्टंट. ए रेस टू ए बाजूला निघेल आणि आतल्या गोष्टीचं इंटिग्रेशन म्हणजे वनचं इंटिग्रेशन विच इज नथिंग बट एक्स प्लस सी. दिस विल बी युअर आन्सर. तुम्हाला आणखी काय याला वेगळ्या भाषेत मांडायचं असेल तर मांडू शकता, बट दॅट्स नॉट नेसेसरी. आणखी सिंपल एक क्वेश्चन आहे, परवा पण दाखवला होता मी. 1/3x प्लस, हे 2 मार्क्सला क्वेश्चन येतात आणि माणूस 2 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये अडकतो 100%. ठीक आहे. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/3x प्लस 7dx. सो आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन कशा प्रकारे करणार, तर हे कंपोजिट फंक्शन म्हणून ट्रीट करू शकतो याला आपण. ठीक आहे. कंपोजिट फंक्शन म्हणून ट्रीट करण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर वी नीड टू नो द फॉर्म्युला फॉर कंपोजिट फंक्शन. ओके. आपल्याला मुळात कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, आपण रुल्स मध्ये कुठेतरी लिहायला पाहिजे होता. इथे लिहूया. कंपोजिट फंक्शन एफ ऑफ जी ऑफ एक्स. ठीक आहे. याचं इंटिग्रेशन कशा पद्धतीने करायचं? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स dx इज इक्वल टू, कंपोजिट फंक्शन मध्ये काय करायचं, तर आउटसाइड फंक्शनचं इंटिग्रेशन. What is outside function here? F is outside function, g of x is inside function. So let's find integration of outside function and derivative of inside function. So inside outside rule आहे या ठिकाणी. इथे एक गोष्ट मेन्शन करूयात. आपण इकडे मेन्शन केली आहे की इंटिग्रेशन ऑफ, here let integration of f of x dx is equal to दुसरं लेटर दिया g of x plus c. g पण इथेच आहे. फाय म्हणतात त्याला, फाय ऑफ एक्स प्लस सी. ओके. जर असं असेल तर एफचं इंटिग्रेशन करणार विच इज फाय ऑफ जी ऑफ एक्स into derivative of, divide by derivative of inside function g dash x plus c. सो हा रूल इथं ऍक्ट होईल. ओके. या ठिकाणी पण लिहूयात एकदा. सिन्स इंटिग्रेशन ऑफ f of g of x dx is equal to f चा इंटिग्रेशन phi of
phi of g of x, okay, into 1 upon g dash x plus c. So by this rule, by this rule, we can find integration of this function. Composite function इथे काय 3x plus 7 simple composite function आहे, फार काही complex नाही. Therefore I equals to, बघा आता याच्यामध्ये जे काही फंक्शन आहे 3x plus 7 itself इट्स अ फंक्शन, याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणतो किंवा एफ ऑफ एक्स म्हणून ट्रीट करतो. ठीक आहे. सो मग 1 अपॉन सॉरी 1 अपॉन 3x plus 7 म्हणजे आपल्याकडे लॉगचं आहे 1 अपॉन एफ ऑफ एक्स dx इंटिग्रेशन ऑफ काय काय होईल, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अगदी सिंपल वे मध्ये इंटू 1 अपॉन एफ डॅश एक्स प्लस सी. हा फॉर्म्युला यूज करतो. फॉर्म्युला पुन्हा सांगतोय, फॉर्म्युला लिहिण्याची काहीही गरज नाही, तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहायचे. फक्त मी तुमच्या अंडरस्टँडिंग साठी फॉर्म्युला दिलेला आहे. ओके, मी फक्त एवढंच मेन्शन केलं तरी पण ठीक आहे, हे जरी नाही सांगितलं तरी पण चालेल, आन्सर इम्पॉर्टंट आहे. इंटू डी बाय इंटू 1 अपॉन डी बाय डी एक्स ऑफ 3x plus 7 प्लस येतं. तुम्ही म्हणाल एवढं सगळं मगजमारी करण्यापेक्षा आपल्याकडे एफ डॅश एक्स बाय एफ ऑफ एक्स आहे, मी अजून त्या गोष्टीपर्यंत गेलो नाही म्हणून ती गोष्ट यूज केलेली नाही. देअरफॉर आय इक्वल्स टू 1 अपॉन 3x plus 7 इंटू 1 अपॉन 3x plus 7 चा डेरिव्हेटिव्ह 3 plus c. Therefore, our answer will be integration of 1 upon 3x plus 7 dx is equal to 1 by 3 1 upon 3x plus 7 प्लस सी. काय झालं, कुठेतरी काहीतरी चुकलं, लॉग लिहायचा राहिला. लॉग ऑफ 3x plus 7. ओके, लॉग ऑफ 3x plus 7. मला पाहिजे तर इथं थांबू शकता किंवा हा जो 1/3 आहे आपण लॉगच्या पॉवर मध्ये पण घेऊ शकतो. ठीक आहे, तर थांबलं तरी चालेल, किंवा जर लॉगच्या पॉवर मध्ये घेतलं तर लॉग ऑफ 3x plus 7 पहिल्यांदा आपण 1/3 म्हणून देऊयात पॉवर, and then we can rewrite it as integration of 1 upon 3x plus 7 dx cube root of 3x plus 7 plus c. ठीक आहे, हे सुद्धा आन्सर राईट आहे, हे आन्सर राईट आहे. दोन्हीपैकी कुठलेही आन्सर तुम्ही लिहू शकता. नो नीड टू राईट अ फॉर्म्युला फॉर इच अँड एव्हरी क्वेश्चन. जिथं कुठे इम्पॉर्टंट काही असेल तर त्या ठिकाणी फॉर्म्युला मेन्शन करा, अदरवाईज कुठेही फॉर्म्युला सांगण्याची गरज नाही. ओके, so let's solve some other questions of such type. आणखी एक यामध्ये क्वेश्चन आपण बघूयात आणि मग पुढच्या थोड्याशा याला मूव्ह होऊयात. सो पुढच्या क्वेश्चनला जाण्यासाठी काही पॅटर्न्स बघूयात त्याचे. पॉपुलरीज किंवा पॅटर्न्स म्हणून चार कोरोलरीज होते. ओके, फर्स्ट इज ऑफ कंपोजिट फंक्शन, सेकंड कोरोलरी जी आहे इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स बाय एफ ऑफ एक्स dx is equal to log of f of x plus c. एफ डॅश एक्स ऑलरेडी आलेला आहे याच्यामध्ये, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स बाय रूट एफ ऑफ एक्स dx is equal to 2 root f of x plus c. Okay, and fourth corollary integration of
f of x raised to n into f dash x dx is equal to f of x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. सो या सिंपल कोरोलरीज होत्या आणि या कोरोलरीचा वापर करून आपण क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो. तर सपोज आता एखादा क्वेश्चन आहे नेक्स्ट नंबर 4. सपोज आपल्याकडे एक क्वेश्चन आहे इंटिग्रेशन. हा आपण एक्झामला आलेला क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी 2023च्या. समोर 23 1 अपॉन 3x प्लस 5 dx. ओके, सो याला आपण पॅटर्न मध्ये बसवू शकतो. लेट I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3x प्लस 5 dx. लक्षात घ्या इथं 3 ने डिवाइड करणं वगैरे जरा थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. Or taking common 3 is also complicated. Instead of that, we can use our composite function rule for this, or just simply we can use our pattern f dash x by f of x. To fulfill that pattern, we need derivative of this dx plus 5 in numerator. So we know d by dx of 3x plus 5 is equal to 5 derivative 0 and other 3x derivative 3. We can adjust this 3 in numerator. Okay, therefore I is equal to 1 by 3 integration of 3 upon 3x plus 5 dx. ठीक आहे, मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय 3 हे साईडला मेन्शन केले तरी चालेल. ओके, मग आपण इथं सांगूयात की हिअर डी बाय डी एक्स ऑफ so here d by dx of this 3x plus 5 is equal to 3. Okay, therefore I equals to 1 by 3 integration of d by dx of ही एक स्टेप केली तरी चालेल. एक्स्ट्रा स्टेप आहे, तुम्ही डायरेक्ट जरी सांगितलं तरी चालतं. आन्सर d by dx of 3x plus हा 3 म्हणजे कोण आहे तर डेरिव्हेटिव्ह आहे, कोणाचा डिनॉमिनेटरचा आहे. दिस इज अवर डिनॉमिनेटर. इट इज इन फॉर्म तर सांगूयात आपण इट इज इन फॉर्म integration of f dash x by f of x dx, which is log of f of x plus c. ठीक आहे, या पद्धतीने असेल तर इंटिग्रेशन. therefore I equals to 1 by 3 stays as it is into या सगळ्या प्रोसेसचं इंटिग्रेशन जे काय असणार आहे ते काय असणार आहे log of in mod f of x. So what is our f of x? This is our इथं ही एक गोष्ट मिस्टेक होते, म्हणजे जर तुम्ही सपोज ही स्टेप केली नाही आणि तुम्ही डायरेक्ट या स्टेपवरती रिलायबल असाल तर इथला ही व्हॅल्यू घ्यायची का ही व्हॅल्यू घ्यायची थोडंसं कन्फ्युज होतं. त्यापेक्षा बेटर वे आपण जसं मी आत्ता लिहिलंय त्या पद्धतीने तुम्ही दाखवा आणि हे दाखवल्याने आपल्याला ते कळेल. सो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स हा एफ ऑफ एक्स सेम कलरने दाखवला मी 3x plus 5. Okay, plus this is our answer. खाली आन्सर मेन्शन करायचं आहे तुम्ही प्रत्येक क्वेश्चनच्या ह्याच्यामध्ये पाहिजे इंटिग्रेशन ऑफ, कारण आय आपण घेतलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ काय होतं क्वेश्चन 3x plus 5 dx is equal to 1 upon 3 log of 3x plus 5 plus c. Okay, so this is our answer. आणखी एक सिंपल क्वेश्चन आहे, ट्रिकी क्वेश्चन म्हणू शकतो याला. थोडासा काही लोक अडकू शकतात या क्वेश्चन मध्ये. इंटिग्रेशन ऑफ x minus 1 bracket square dx. ठीक है, so this is not a question of by parts. ठीक है, it's not product of two
two functions product आहे, but not two different kind of functions. Okay. So हा क्वेश्चन जो आहे तो त्याच्यामध्ये जात नाही. सिंपल क्वेश्चन आहे. लेट I equals to इंटिग्रेशन ऑफ x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. मी म्हणा स्क्वेअर आहे x आतमध्ये जाऊ शकत. एक्सपान्शन करा. ठीक आहे. आपण काय करूयात त्याचं एक्सपान्शन करूयात. लेट I equals to इंटिग्रेशन ऑफ x square minus 2x plus 1 dx. Therefore I equals to, आता x आतमध्ये जाईल, x cube minus 2x square plus x, keep bracket intact. Therefore I equals to integration of x cube dx minus integration of 2x square dx plus integration of x dx. सेपरेट केलंय, इथं सेपरेट केलं तिथं मेन्शन करा कुठला फॉर्म्युला यूज केला. So we have used integration of f of x plus minus g of x dx is equal to integration of f of x dx plus minus integration of g of x dx. Okay. Therefore, I equals to x cube integration x raised to x cube integration x raised to 4 by 4. इथं पण तुम्हाला फॉर्म्युला मेन्शन करण्याची किंवा डिटेल मध्ये दाखवलं तरी चालेल. एक स्टेप वाढेल फक्त. x raised to 3 plus 1 by 3 plus 1 minus 2 into x raised to 2 plus 1 by 2 plus 1 plus x into 1 plus 1 by 1 plus 1 plus c. Therefore, I equals to x raised to 4 by 4 minus 2x cubed by 3 plus x square by 2 plus c. Therefore, integration of जो काही क्वेश्चन दिलाय तो क्वेश्चन मेन्शन करा. x ब्रॅकेट मध्ये x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर dx is equal to 1 by 4 x raised to 4. हे काय असंच लिहावं असं नाहीये. सिंपल वजा आहे असं ठेवलं तरी आन्सर चालतं. ओके. 1 by 4 x raised to 4 minus 2 by 3 x cube plus 1 by 2 x square plus c. So this is your answer. Okay. We have some other examples. एक एक आणखी एक एक्झाम्पल मला सापडलं थोडंसं वेटेज जास्त एक्झाम्पल ना, बघूयात आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू करायचं. ठीक आहे. सिक्स्थ एक्झाम्पल. फोर मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. 1 प्लस रूट एक्स अपॉन रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर dx. ठीक आहे. So, इथं काय ऍडजस्टमेंट तर होत नाही, डायरेक्ट ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही. आणि तुम्ही जर सबस्टिट्यूशनचा विचार केला तर पण त्याचा काय उपयोग नाही आहे सबस्टिट्यूशनचा. We just need to follow what we know. 1 plus root x, let I equals to upon root x dx. So let's expand the numerator. Therefore, I equals to integration of 1 plus 2 root x plus root x bracket square upon root x dx. So root x bracket square is nothing but x integration of 1 plus 2 root x plus x upon root x dx. Therefore, I equals to
सेपरेशन करूयात, आपल्याला काय येतं ते करूयात आधी. दुसरं काय करू शकत नाही, तर आपण काय करूयात, लेट्स सेपरेट these things. Okay, so integration of 1 upon root x, ठीक है, keep it intact, plus 2 root x upon root x plus x by root x. तुम्ही जर इंटिग्रेशन साइन सेपरेट केलं नसेल तर ब्रॅकेट द्या, therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ, आता आपण सगळं सेपरेट करूयात, प्लस हे रूट एक्स कट झाले, इंटिग्रेशन ऑफ 2 dx प्लस या ठिकाणी x अपॉन रूट एक्स dx. काही गोष्टी अजून सिम्प्लिफाय होतात. ओके, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स, 1 अपॉन रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू मायनस हाफ आहे, प्लस 2 बाहेर निघतील 1 dx प्लस एक्स अपॉन, बघा हे काय आहे, एक्स अपॉन रूट एक्स, एक्स म्हणजे काय, रूट एक्स इंटू रूट एक्स ऑन रूट एक्स, कट झाले, शिल्लक काय राहिला, एक रूट एक्स. ओके, सो इथे काय असणार आहे, रूट एक्स dx, रूट एक्स म्हणजेच एक्स रेस टू हाफ, therefore इक्वल्स टू, फॉर्म्युला यूज करूया आपला जो पॉवर रूल आहे, ठीक आहे, सिन्स इथे लिहूया आपण, सिन्स इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन dx into x raised to n plus 1 on n plus 1 plus c, हा फॉर्म्युला यूज करतो आपण, therefore I equals to x raised to minus half, so x raised to minus half plus 1 on minus half plus 1, ठीक आहे, पुढची गोष्ट प्लस 2 ॲज इट इज ऑनचं इंटिग्रेशन x प्लस x raised to half, so x raised to half नंतर x raised to 1 half plus 1 upon 1 half plus 1 plus c. This is our solution. Therefore, I equals to x raised to minus half plus 1 म्हणजे plus half plus half plus 2x plus, हे पण सांगितलंय बघ, हाफ प्लस 1 आपण खूप वेळा केलेलं आहे, 3/2, सो हाफ प्लस 1 दीड, दीड म्हणजे 3/2. ओके, सो x raised to 3/2 on 3/2 plus c. So let's write final answer. Therefore I is equal to, हे 1 हाफ वरती जातील, 2/1 होईल, x raised to half म्हणजे रूट एक्स, 2 रूट एक्स प्लस 2x, इथं x raised to 3/2, 3/2 म्हणजे x रूट एक्स आणि अपॉन 3/2 म्हणजे 2/3 प्लस 2/3 इंटू x रूट एक्स प्लस c. थोडंसं ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल तुमच्या की कसल्याही प्रकारचे फॉर्म्युले वगैरे ह्याच्यात यूज केलेले नाही, कुठल्याही प्रकारचे फॉर्म्युले यूज न करता क्वेश्चन सॉल्व्ह झालं. सिंपल पहिल्या स्टँडर्ड इंटिग्रेशन मधला क्वेश्चन आहे 4 मार्क्स साठी. ऑब्झर्व करा क्वेश्चन. कनेक्टेड आहेत का सगळे? हॅलो, अनम्यूट करून बोलू शकता? हो सर. ओके, खूप सारे मेंबर लेफ्ट झालेले आहेत, अननेसेसरी मी पेड घेतलंय सबस्क्रिप्शन, फुकट पैसे गेले. 33 members are present.
Yes. 100 तुम्हाला काय बोलायचं असेल तर करायचं. बोला काय बोलायचं आणि यूज करून बोलू शकतो. अनम्यूट करता येत नाही आहे ना? चॅटमध्ये सांगू शकता तुम्ही. अनम्यूट होत नसेल तर. Okay, let's get back to our session. ठीक है. So this is all about standard functions and integration of standard functions. Okay, let's move to some adjustment questions where we are using numerator by denominator form to do adjustments. Okay, एक समर 22 चा एक क्वेश्चन आहे सेम पॅटर्न मधला. एक्सरसाइज मध्ये दिलेला क्वेश्चन आहे हा. इंटिग्रेशन ऑफ मी पण दिला होता तुम्हाला क्वेश्चन. 2x cube plus 5x square plus अपॉन रूट एक्स. ठीक आहे dx. सो काय करणार आहे क्वेश्चन मध्ये. लेट I equals to integration of 2x cube plus 5x square plus 4 upon root x dx. या क्वेश्चन मध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे रूल्स नाहीये. सिंपल वेने आपण सॉल्व करतोय क्वेश्चन. ठीक आहे, नो रूल्स. therefore I equals to सेपरेशन करूयात 2x cube by root x dx plus integration of 5x square by root x dx plus integration of 4 upon root x dx. Therefore, therefore, need okay. Therefore, I equals to 2x cube. आता याच्यातला आपण एक x square बाजूला काढूयात. रूट एक्स अपॉन रूट एक्स कट झाले. सिंपल कॅल्क्युलेशन, सिंपल वे मध्ये आपण हे आन्सर्स पुटअप करू शकतो. इथं सुद्धा 5 बाहेर निघेल. एक्स स्क्वेअर मधला एक एक्स बाजूला निघेल. रूट एक्स इंटू रूट एक्स अपॉन रूट एक्स कट होतील. प्लस या ठिकाणी 4 बाजूला निघेल. रूट एक्स 1 अपॉन रूट एक्स म्हणजे एक्स रेस टू किती असणार आहे मायनस हाफ dx. ओके, therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ 2 बाहेर निघेल एक्स स्क्वेअर इंटू रूट एक्स म्हणजे काय ते हाफ आहे. सो 2 इंटू हाफ
सॉरी 2 इंटू हाफ नहीं, 2 प्लस हाफ किती होणार आहे? एक्स स्क्वेअर रूट एक्स डी एक्स प्लस 5 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स रूट एक्स डी एक्स plus 4 integration of x raised to minus half dx. Therefore, I equals to 2 integration of x square root x. x square root x म्हणजे हे असं आहे. ओके, सिम्पली त्यांचं मल्टिप्लिकेशन होत नाही. 2 प्लस हाफ येतं. 2 प्लस हाफ म्हणजे 2 टू ज 4, 4 प्लस 2 प्लस हाफ म्हणजे 2.5 which is 5 by 2. ओके, सो x raised to 5 by 2 dx plus 5 या ठिकाणी x raised to 3 by 2 1 plus half 1.5 that is 3 by 2 dx plus 4 integration of x raised to minus half dx. ओके, सो हे तुमच्या हातातले क्वेश्चन्स असतात. हे असे क्वेश्चन्स आले तर कसलेही लॉजिक लावायचं नाही, सरळ आपला साध्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते क्वेश्चन्स. ओके, आहे सो 2 इंटू इथं फॉर्म्युला मेन्शन करा. वी हॅव integration of x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. Therefore, I equals to 2 into x raised to 5 by 2 plus 1 upon 5 by 2 plus 1. ते मगाशीचं वेगळं होतं. मगाशीची ॲडिशन आपण त्याला सिम्प्लिफाय करायसाठी केली होती, नॉट फॉर इंटिग्रेशन. आता इथं आपल्याला इंटिग्रेशनसाठी ॲडिशन करायचं. 5 इंटू एक्स रेस टू 3 by 2 plus 1 अपॉन 3 by 2 plus 1 म्हणजे 1.5 plus 1 इथं 5 by 2 होईल. इथं 5 by 2 plus 1 2.5 plus 1 3.5 that is 7 by 2 होईल plus 4 into minus half plus 1 upon minus half plus 1 plus c. This will be our answer. Okay, therefore I equals to 2 into खाली 7 by 2 आला है, so 7 by 2 से 2 by 7 है into x raised to 7 by 2 plus 5 into 2 by 5, sorry 2, 2 by 5 बरोबर, 2 by 5 into x raised to 5 by 2, okay, plus 4 into x raised to half upon half plus c. Therefore, I equals to 2 to the 4 by 7 x raised to 7 by 2 plus 5 get cancelled 2 into x raised to 5 by 2 plus हे काय कॅन्सल होत नाही, 4 into 2 वर जातील into x raised to half plus c. असंच ठेवलं तरी चालतं, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून. सो 4 by 7 x raised to 7 by 2 म्हणल्यानंतर कन्व्हर्ट करता येईल आपल्याला x raised to 7 by 2 ला. 7 by 2 म्हणजे 3.5 म्हणजे 3 plus half x cube root x असं लिहिता येईल. ओके, plus 2.5 x square root x 4 to the 8 root x plus this is your answer. सो या पद्धतीने क्वेश्चन्स करायचे. नेक्स्ट काही टाईपचे क्वेश्चन्स लिहूया. काही बेसिक ट्रिग्नोमेट्रीचे क्वेश्चन्स आहेत, मग आपल्याला मेथड्स वरती जाता येईल. ठीक आहे,
integration by trigonometric identities. ओके, आपल्याकडे खूप सारे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आहेत. त्या ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे आणि हे इंटिग्रेशन करायचे. आपल्याकडे फॉर्म्युले आहेत त्याच्यासाठीचे. खूप मोठी लिस्ट आहे फॉर्म्युल्याची. तर आधी आपण आयडेंटिटीज बघूयात. साइन स्क्वेअर थीटा प्लस cos square theta is equal to 1 plus tan square theta is equal to sec square theta. Again 1 plus cot square theta is equal to cosec square theta. या सिंपल आयडेंटिटीज आहेत. या आयडेंटिटीजचा वापर करून आपण खूप सारे फॉर्म्युले रिराईट करतो. ठीक आहे. त्यानंतर काही फॉर्म्युले सम ऑन डिफरन्सचे फॉर्म्युले आठवत असतील तर लास्ट सेमिस्टर आपण केलं होतं. साइन ऑफ ए प्लस मायनस बी. ठीक आहे. कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्यावर आपण म्हणतो कॉस ऑफ ए प्लस मायनस बी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर टॅनचा फॉर्म्युला होता टॅन ऑफ ए प्लस मायनस बी. सो कॉस साठीचे फॉर्म्युले थोडंसं आपल्याला कॉसचे दोन वेगळे द्यावे लागतील. साइन ऑफ ए प्लस मायनस बी सोपा फॉर्म्युला आहे. साइन ए इंटू कॉस बी प्लस मायनस कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे. देन कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए प्लस बी कॉस ए इंटू कॉस बी प्लस असेल तर मायनस असणार आहे साइन ए इंटू साइन बी. अगेन कॉस ऑफ ए मायनस बी cos A into cos B plus sin A into sin B. Then tan of A plus minus B याचा एकत्रित फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला. just tan A plus minus tan B upon 1 minus plus tan A into tan B. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे कारण याचा वापर करून आपण खूप फॉर्म्युले डेव्हलप केले. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे डबल अँगलचे फॉर्म्युले आहेत. त्यानंतर आपल्याकडे प्रोडक्ट म्हणजे फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन हे सगळे फॉर्म्युले आहेत. आय होप ते फॉर्म्युले सगळे तुम्ही कराल, केले असतील पाठ वगैरे. जरी केले नसतील तरी करा. त्यामुळे लक्षात घ्या फॉर्म्युले खूप सारे आहेत म्हणून कोणी हातांवर वगैरे लिहून लिहून जाणं, चिठ्ठ्या घेऊन जाणं बरे प्रकार करू नका. ऍटलिस्ट मॅथ्सला तरी करू नका. आपल्याकडे काही फॉर्म्युला होता आपण सम टू प्रोडक्ट म्हणूयात. ओके. म्हणजे या फॉर्म्युला काय म्हणायचं, प्रोडक्ट कधी असतो तर फॅक्टरायझेशन झाल्यानंतर त्याला आपण फॅक्टरायझेशन म्हणू. ठीक आहे. साइन ए प्लस साइन बी इज इक्वल टू और साइन सी प्लस साइन डी कसंही काही यूज करा. ए बी आहे म्हणून मी बी सी यूज करतो. साइन ऑफ ए प्लस बी बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी बाय 2. साइन ए मायनस
sin b is equal to 2 cos a plus b by 2 into sin a minus b by 2. Same cos साठीचे फॉर्म्युले cos a plus cos b is equal to 2 cos a plus b by 2 into cos a minus b by 2. Again, cos a minus cos b is equal to minus 2 sin a plus b by 2 into sin a minus b by 2. ओके, सेम पद्धतीचे रिव्हर्स फॉर्म्युले आहे त्याच्यासाठी आपल्याकडं प्रोडक्टिव्ह सम ऑर डिफरन्स, जे काय करणार डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ठीक आहे, तर तुम्ही लिहाल ते सगळे फॉर्म्युला. थोडेसे डबल अँगलचे एक आपण मेन्शन करूयात. एक आपल्या खूप उपयोगाचे फॉर्म्युले आहेत. sin 2x is equal to 2 sin x into cos x, which is also equal to आपल्याकडे हा फॉर्म्युला tan मध्ये सुद्धा आहे. ओके, सो tan मध्ये काय फॉर्म्युला हा 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. हे लक्षात ठेवा, tan मध्ये जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला डिनॉमिनेटर जो आहे 1 प्लस tan x येतो. याच्यासाठी सबस्टिट्यूशन आहे, आठवतंय का? 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, साइन 2x और साइन x जर असेल तर त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे सबस्टिट्यूशन कसं वर्क होतं? साइन 2x असेल तर t इज इक्वल टू tan x, आणि इथं साइन x असेल तर t इज इक्वल टू tan x बाय 2. आठवत आहे का नाही काय माहित नाही मला, पण हे या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी dt आणि dx याच्यातलं पण एक रिलेशन दिलेलं आहे. ओके, साइन 2x सेम पद्धतीने आपल्याकडे cos x साठीचा आहे, म्हणजे cos 2x. ओके, cos साठीचे खूप सारे फॉर्म्युले आहेत. पहिला cos स्क्वेअर एक्स मायनस sin स्क्वेअर एक्स, दूसरा 2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1, तीसरा 1 मायनस 2 sin स्क्वेअर एक्स. ओके, चौथा 1 मायनस tan स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर एक्स. Again, same substitution 1 minus t square upon 1 plus t square. Same वरच्यासारखं ऍक्ट होतं. ओके, and we have one formula for tan 2x is equal to tan of a plus tan of b, म्हणजे काय असणार आहे 2 tan x. आता तो साइनचा आणि याच्या फॉर्म्युलेमध्ये डिफरन्स काय आहे? खाली मायनस आहे, 1 मायनस tan स्क्वेअर एक्स. ठीक आहे, सो 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स असेल तो साइन मध्ये जाईल, 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स असेल तो टॅन मध्ये जाईल. काही फॉर्म्युले 34 आणि 43 चा फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला तर आपल्याकडे ट्रिपल अँगल फॉर्म्युला होते. ट्रिपल अँगल sin 3x, this is called formula number 34. ओके, काय असणार आहे इज इक्वल टू 3 sin x, 4 सोबत क्यूब वाली टर्म येते, मायनस 4 sin क्यूब x, आणि cos साठीचा फॉर्म्युला cos 2x. So this is 43. 4 cos cube x. लक्षात घ्या 4 सोबत क्यूब येते. 4 cos cube x minus 3 cos x. Also there is a formula for tan 3x. Sin and cos चा tan साठी असणार आहे 3 tan x minus tan cube x upon 1 minus 3 tan square x. ओके, ऑल्सो देर आर हाफ अँगल फॉर्म्युलेज. हाफ अँगल म्हणजे काय? त्या डबल अँगलचा फॉर्म्युल्यामध्ये 2x च्या ऐवजी x करा, सगळं हाफ होऊन जाईल. ओके,
Let's solve some questions based on this. Hmm, एक simple question है. Okay. 2016 चा question 2 marks साठीचा sin square x. डेरिव्हेटिव्ह असतं तर किती सोपा क्वेश्चन असता हा sin square x असं आपल्याला वाटतं. Let I equals to integration of sin square x dx. क्वेश्चन बघितल्यानंतर वाटतं की किती क्लीन सोपा साधा सरळ क्वेश्चन. पण लक्षात घ्या आपल्याकडं स्क्वेअर म्हणल्यानंतर काय आलं इथं मल्टिप्लिकेशन आलं. सो मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स आपल्याकडे फॉर्म्युला नाही आहे यासाठीचा बायपार्टचा रूल आहे आणि बायपार्टचा रूल हा दोन डिफरंट काइंड ऑफ फंक्शन्स असतील तर त्याच्यासाठी ऍक्ट होतो याच्यासाठी ऍक्ट होत नाही. मग आपल्याला काय विचार करावा लागेल की साइन स्क्वेअर इज वेदर दिस साइन स्क्वेअर इज डेरिव्हेटिव्ह ऑफ समथिंग ऑर कॅन वी कन्वर्ट दिस साइन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ समथिंग. हा आपल्याला बेसिक त्या ठिकाणी विचार करायचा आहे. ऑर कन्वर्ट खूप इम्पॉर्टंट आहे हा विचार या ठिकाणी ना. कन्वर्ट स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे इन सम ऑर डिफरन्स. सो मल्टिप्लिकेशन टू सम सिंपल फंक्शन्स याच्यामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. So, आता साइन स्क्वेअर कशात आहे कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये आहे तर साइन स्क्वेअर आहे ऍक्च्युअली एका फॉर्म्युल्यामध्ये साइन स्क्वेअर आहे. ठीक आहे तर आपल्याकडे साइन स्क्वेअर साठी काही फॉर्म्युले आहेत. cos 2x is equal to 1 minus 2 sin square x. तर इथं हा फॉर्म्युला यूज होऊ शकतो का ऑफकोर्स यूज होऊ शकतो कारण या ठिकाणी 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स जे आहे गोष्ट वी कॅन कन्वर्ट दिस थिंग इन याला पलीकडे घेऊयात आणि तो अलीकडे घेऊयात. 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2x. ठीक आहे हा 2 जर आपण कट केला इथून ओके and let's move this 2 to this side. ठीक आहे साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2x बाय 2. त्याचा काय फायदा होतो का तर बघूयात आपण कॉस 2x चा काय फायदा होतो का. देअरफॉर आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 dx. ठीक है therefore now we can split 1 by 2 dx minus cos 2x by 2 dx. म्हणजे 1 by 2 कॉमन काढून सुद्धा हे सेपरेट करता आला असतं असं वेगळं काही केलेलं नाही पण हाफ बाजूला काढला 1 dx. ओके half integration of 1 dx minus 1 half integration of cos 2x dx. So cos 2x जे आहे this cos 2x is a composite function. कसलं फंक्शन आहे हे कंपोजिट म्हणून ट्रीट करा. ओके म्हणजे कॉस ऑफ एफ ऑफ एक्स वगैरे वगैरे या पद्धतीने ट्रीट करू शकतो आपण. म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे याच्यात आउटसाइड फंक्शन एक आउटसाइड आणि एक इनसाइड. ब्रेक करूया त्याला आपण. आउटसाइड फंक्शन कोण आहे कॉस. इनसाइड फंक्शन कोण आहे 2x. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 2 डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ इनसाइड फंक्शन. So let's use that rule. I equals to 1 half into 1 चा integration x येणार minus half stays as it is cos चा integration येणार आहे minus cos चा integration काय येतं not minus sign plus sign minus sign derivative cos 6 plus sign. ठीक है so sin of 2x into 1 upon 2 plus c. Therefore I equals to 1 half into x minus this 1 half, it doesn't get cancelled, it's get multiplied 1 by 4 sin 2x plus c. This is our answer. ठीक है by some simple way. ओके सो साइन स्क्वेअर दिसायला सोपा दिसत होता आन्सर डिफरंट आलेला आहे. लक्षात घ्या हे जे काही क्वेश्चन्स आहेत ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन करायचे क्वेश्चन्स
थोडेसे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत. त्याच्यात एक 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. इट इज फॉर युअर होमवर्क साइन क्यूब एक्स डीएक्स. ठीक आहे. Okay. So let's stop here. मी या नोट्स ज्या आहेत त्या शेअर करतो. ओके. किती जण आहेत बघू द्या. ओके. तर आपण थांबूया तिथं. स्टॉप रेकॉर्डिंग. हे सेशन रेकॉर्ड केलेलं आहे.